नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 365 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस मेन एक्झाम म्हणजेच महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षाची परीक्षा योजना म्हणजेच एक्झाम पॅटर्न व अभ्यासक्रम पाहणार आहोत। आम्ही महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षाची परीक्षा योजना व अभ्यासक्रम यावर आधीच व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। तसेच सर्वप्रथम आपण महाराष्ट्र वन सेवा परीक्षेत किती टप्पे आहेत व ते कोणकोणते आहेत ते पाहूया। महाराष्ट्र वन सेवा परीक्षेमध्ये 3 टप्पे आहेत। पहिला आहे पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी, दुसरी आहे मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी व तिसरा टप्पा हा मुलाखतीचा आहे। मुलाखत ही 50 गुणांसाठी असते व फायनल मेरिट लिस्ट ही मुख्य परीक्षेचे 400 व मुलाखतचे 50 असे मिळून 450 मार्कांपैकी मेरिट लिस्ट लागते। तर चला आता आपण पाहूया महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षाची परीक्षा योजना व अभ्यासक्रम। महाराष्ट्र मुख्य सेवा परीक्षा ही एकूण 400 गुणांची असते व यामध्ये 2 पेपर असतात। हे 2 पेपर कोणते, यामधील विषय कोणते हे आपण डिटेल्समध्ये आता पाहूया। महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेतील पहिला पेपर आहे जनरल स्टडीज म्हणजेच सामान्य अध्ययन। हा पेपर 200 गुणांसाठी असतो व प्रश्नसंख्या 100 म्हणजेच पेपर क्रमांक 1 मधील एक प्रश्न 2 मार्काला आहे। तसेच पेपर क्रमांक 1चं माध्यम हे मराठी व इंग्रजी आहे, म्हणजेच पेपर क्रमांक 1 मधील प्रश्न हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत दिलेले असतील। तुम्हाला जी भाषा सोयीस्कर आहे त्या भाषेमध्ये प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायचं। तसेच पेपर क्रमांक 1 जनरल स्टडीजचा दर्जा हा पदवीचा आहे। तसेच कालावधी 1 तास आहे, म्हणजे तुम्हाला 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत। तसेच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे, म्हणजेच प्रश्न हे MCQ फॉर्मॅटमध्ये राहतील। म्हणजेच तुम्हाला एक प्रश्न दिलेला असेल व त्याच्याखाली 4 पर्याय दिलेले असतील, तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा असतो। आता आपण पेपर क्रमांक 2चं डिटेल्स पाहूया। पेपर क्रमांक 2 हा जनरल सायन्स व नेचर कन्झर्वेशनचा आहे। हा 200 मार्काचाच आहे व यामध्ये प्रश्न 100 आहेत, म्हणजेच एक प्रश्न 2 मार्कला आहे। तसेच या पेपरचं माध्यम हे इंग्रजी आहे। आपण एक बघू शकता की पेपर 1चं माध्यम हे मराठी व इंग्रजी आहे, पण पेपर 2चं माध्यम हे फक्त इंग्रजी आहे। म्हणजे पेपर क्रमांक 2मध्ये प्रश्न हे फक्त इंग्रजीमध्ये दिलेले असतील, तुम्हाला ते इंग्रजीमध्येच वाचून त्याचं उत्तर द्यायचं आहे। इथं तुम्हाला मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन दिलेलं नसणार। तसेच पेपर क्रमांक 2चा दर्जा हा पदवीचा आहे। या पेपरचा कालावधी हा 1 तासाचा आहे, म्हणजे तुम्हाला 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत। तसेच पेपर क्रमांक 2चं सुद्धा स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे, म्हणजेच प्रश्न हे MCQ फॉर्मॅटमध्ये राहतील, जिथे तुम्हाला एक प्रश्न दिलेला असेल व त्याखाली 4 पर्याय दिलेले असतील। तुम्हाला 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे। आता आपण महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहूया। त्यातील सर्वप्रथम आपण पेपर क्रमांक 1 जो जनरल स्टडीजचा सामान्य अध्ययनचा पेपर आहे त्याचा अभ्यासक्रम पाहूया। पेपर क्रमांक 1 मधील पहिला जो टॉपिक आहे तो आहे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ एम्फॅसिस ऑन दॅट ऑफ महाराष्ट्र, म्हणजेच तुम्हाला भारताचा इतिहास आहे आणि जास्त फोकस हे महाराष्ट्राच्या इतिहासावर द्यायचा आहे। तसेच दुसरा जो टॉपिक आहे तो आहे फिजिकल सोशल इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड, म्हणजे भारत आणि जगाची फिजिकल सोशल इकॉनॉमिक जॉग्राफी। तसेच इथंही आयोगाने सांगितले की एम्फॅसिस ऑन दॅट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे। जो तिसरा टॉपिक आहे तो आहे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटिकल सिस्टीम, रूरल अँड अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, जे 73 व 74व्या घटनादुरुस्तीने समावेश केलेला आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे। तसेच जो चौथा टॉपिक आहे तो आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट। हा एकंदरीत पेपर क्रमांक 1चा सिलेबस आहे। आता आपण पेपर क्रमांक 2चा सिलेबस पाहूया। पेपर क्रमांक 2 हा जनरल सायन्स अँड नेचर कन्झर्वेशनचा आहे। त्यामधील पहिला जो टॉपिक आहे तो आहे जनरल सायन्स। याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी। आपण मागील 2-3 वर्षाचं ॲनालिसिस केलं तर बॉटनी आणि झुलॉजीवर जास्त प्रश्न येतात, तरी आपल्याला हे 4ही टॉपिक चांगले करायचे आहेत। दुसरा जो टॉपिक आहे तो आहे नेचर कन्झर्वेशन। त्यामधील उपघटक आहेत सॉइल्समध्ये फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज सॉइलच्या, तसेच प्रोसेसेस अँड फॅक्टर्स
of soil formation, minerals and organic constituents of soil and their role maintaining soil productivity. तसेच सॉईलचं प्रोफाईल, प्रॉब्लेम ऑफ सॉइल्स अँड देअर रिक्लेमिनेशन हे आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे एकंदरीत हा सॉईल फॉर्मेशन, त्यातील काही कॉन्स्टिट्युएंट्स जे आहेत याच्यावरचा हा टॉपिक आहे. जो दुसरा टॉपिक आहे तो सॉईल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन. यामधील सब टॉपिक्स आहेत कॉजेस ऑफ सॉईल इरोजन, मेथड ऑफ कंट्रोल, रोल ऑफ फॉरेस्ट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँड स्टेप्स इन वॉटरशेड मॅनेजमेंट. यामध्ये आपल्याला वॉटरशेड मॅनेजमेंटचाही अभ्यास करायचा आहे. जो तिसरा टॉपिक आहे तो आहे इकोसिस्टीम. इकोसिस्टीममध्ये आपल्याला त्याचे टाईप्स, तसेच फूड चेन आणि फूड वेब हेही अभ्यासायचं आहे. तसेच इकॉलॉजिकल पिरॅमिड, एनर्जी फ्लो काय असतो, बायो केमिकल सायकल ऑफ कार्बन अँड नायट्रोजन. कार्बन अँड नायट्रोजनची आपल्याला सायकल ही अभ्यासायची आहे. तसेच पुढील टॉपिक आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. त्यामध्ये आपल्याला मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्सचे टाईप्स, तसेच ते ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक या टाईपमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. पुढील जो टॉपिक आहे तो आहे डिसीजेस अँड पेस्ट ऑफ प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. प्लॅन्ट्स अँड ॲनिमलमध्ये जे डिसीजेस होतात हे आपल्याला पाहायचं आहे. तसेच पुढील जो आहे टॉपिक पेस्टिसाइड्स अँड इन्सेक्टिसाइड्स याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसेच इंजुरियस प्लॅन्ट्स अँड वीड्स हेही आपल्याला अभ्यासायचं आहे. पुढील जो टॉपिक आहे तो आहे इन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणजे या प्रदूषणावरचा टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला इन्व्हायरमेंटल पोल्युशनचे टाईप्स बघायचे आहेत, त्याचं कंट्रोल कसं करायचं आहे, बायो इंडिकेटर्स काय असतात हे आपल्याला बघायचं आहे. तसेच इंडेंजर्ड स्पेसीज कोणत्या आहेत, कोणाला इंडेंजर्ड स्पेसीज म्हणतात हेही आपल्याला पाहायचं आहे. पुढील जो टॉपिक आहे तो आहे इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स रिलेटेड टू क्वायरिंग अँड मायनिंग हेही आपल्याला अभ्यासायचं आहे. तसेच ग्रीन हाऊस इफेक्ट कोणते आहेत, ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे, ग्रीन हाऊस गॅसेस काय आहेत, कार्बन ट्रेडिंग काय असतं, क्लायमेट चेंज होत आहे. तसेच आपल्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हे एक माहीत पाहिजे की पॅरिस क्लायमेट चेंज कॉन्फरन्स काय होती, त्यामध्ये कोणते आपण अनाऊन्समेंट झाल्या हेही आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे एक हे जे टॉपिक दिलेलं आहे क्लायमेट चेंजवरचा, याला करंट अफेअरसोबत म्हणजे चालू घडामोडीसोबत जोडूनही अभ्यास करायचा आहे. पुढील जो टॉपिक आहे तो आहे इम्पॉर्टंट वाईल्ड ॲनिमल्स ऑफ इंडिया. इंडियामधील जे इम्पॉर्टंट वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांचं कन्झर्वेशन वगैरे याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. त्यातील पुढील जो टॉपिक आहे तो आहे ब्रीड्स ऑफ कॅटल, इकॉनॉमिक्स ऑफ फॉडर अँड पाश्चर ऑफ ग्रासलँड मॅनेजमेंट हेही तुम्हाला अभ्यासायचं आहे. पुढील जो टॉपिक आहे तो आहे इम्पॉर्टंट इंडिजिनियस ट्री स्पेसीज ऑफ इंडिया. म्हणजे भारतातच ज्या भारताच्या मधील पेशी ज्या आहेत ह्याच्या झाडाच्या ज्या स्पेसीज आहेत त्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. त्यातील एक्झॉटिक प्लांट्स ॲज अ सोर्स ऑफ फॉरेस्ट प्रोडक्ट्स सच ॲज अ फूड, फायबर, फ्युएल, वूड, टिंबर, नॉन टिंबर हे आपल्याला अभ्यासायचं आहे. प्लॅन्ट हे फूड, फायबर, फ्युएल, वूड, टिंबर, नॉन टिंबरचं सोर्स आहे. तसेच फॉरेस्ट प्रोड्यूस मेडिकल प्लांट्स, एनर्जी प्लांटेशन्स, मॅनग्रूव्ज काय असतात, फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे फॅक्टर्स इफेक्टिंग ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स. जे प्लॅन्टच्या ग्रोथ आणि डिस्ट्रीब्युशनसाठी कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हेही आपल्याला तपासायचं आहे. तसेच इंडियामधील फॉरेस्टचे टाईप्सही आपल्याला अभ्यासायचं आहे. पुढील जो टॉपिक आहे तो आहे नॅशनल पार्क्स अँड सँक्च्युरीज, वर्ल्ड हेरिटेज साईट्स. वर्ल्ड हेरिटेज साईट्स आपल्याला 3 टाईपचे असतात, कल्चरल असते, तसेच नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट असतात, आणि तिसरा असतो मिक्स. म्हणजे दोन्ही मिक्स, कल्चरल आणि नॅचरल. जी कांचनजुंगा ही आपली भारतातील मिक्स वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. तर आपण महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत आहोत. म्हणजे आपल्याला या तिन्ही वर्ल्ड हेरिटेज साईट्स अभ्यासायच्या आहेत, पण आपलं जास्त फोकस हे नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट्सवर पाहिजे, ज्या एकंदरीत 7च्या आसपास आहेत. जो पुढील टॉपिक आहे तो आहे सोशल फॉरेस्ट्री, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, ॲग्रो फॉरेस्ट्री हेही आपल्याला अभ्यासायचं आहे. पुढील जो टॉपिक आहे तो आहे इंडियन फॉरेस्ट पॉलिसी, इंडियन फॉरेस्ट ॲक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980. हे एकंदरीत आपल्या इन्व्हायरमेंट रिलेटेड ॲक्ट्स आहेत, हेही तुम्हाला अभ्यासायचे आहेत. तसेच यामधील कोणते महत्त्वाचे कलम आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि हे सगळे ॲक्ट्स तुम्हाला ऑनलाईन PDF फॉर्मॅटमध्ये भेटतील, ते तुम्ही डाउनलोड करा आणि अभ्यासा. पुढील जो टॉपिक आहे तो आहे नॅशनल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वर्किंग फॉर नेचर कन्झर्वेशन.
नेचर कन्झर्वेशनसाठी ज्या नॅशनल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. तशा बऱ्याचशा अशा NGOज असतात जे नेचर कन्झर्वेशनसाठी काम करतात, त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. पुढील जो टॉपिक आहे तो आहे यूज ऑफ एरियल फोटोग्राफ्स, थीमॅटिक मॅप्स, सॅटेलाईट इमेजरीज, प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन ऑफ GIS. हे जी टेक्नॉलॉजीज आहेत त्यांचा उपयोग करून नेचर कन्झर्वेशन कसं करता येईल याबद्दलही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तसेच बायोडायव्हर्सिटी, कॉज ऑफ लॉस बायोडायव्हर्सिटी, इम्पॉर्टन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन हेही आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि जो शेवटचा टॉपिक आहे तो आहे प्लांट्स ब्रीडिंग, टिश्यू कल्चर, ट्रायबल्स अँड फॉरेस्ट, इम्पॉर्टंट ट्राईब्स ऑफ इंडिया. तुम्हाला भारतातील इम्पॉर्टंट ट्राईब्सही माहीत पाहिजे. एकंदरीत हा महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासोबतच तुम्हाला मागील 3-4 वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस करायचा आहे. तुम्हाला त्यावरून हे कळेल की कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न येतात, तसेच कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात, त्यांची लेवल काय, ते हार्ड असतात का इझी असतात, हेही तुम्हाला कळून जाईल. तसेच एक बाब सांगायची राहिली की महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचे जे 2 पेपर आहेत त्या दोघांनाही निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ती 1/4 आहे. म्हणजे तुमचे 4 उत्तरं चुकले तर एका बरोबर उत्तराचे मार्क कमी होतील. म्हणजेच तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.5 मार्क महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेत कमी केले जातील. ही निगेटिव्ह मार्किंग दोन्ही पेपरला आहे, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन बॉक्समध्ये लिहून कळवा. तसेच तुम्हाला अजून काही सजेशन्स असतील तेही कमेंट सेक्शन बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमावर जो व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक नक्कीच भेटेल. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पण नक्कीच पाहून घ्या. धन्यवाद.